विक्रमादित्य आणि लखातेलीची कथा. राजा विक्रमादित्य हे पराक्रमी आणि न्यायप्रिय राजे म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला जेव्हा त्यांना शनिदेवाच्या परीक्षेमुळे कठीण काळातून जावे लागले. शनिदेव आणि देवी लक्ष्मी यांच्यातील वाद. एकदा शनिदेव आणि देवी लक्ष्मी यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे या वादाचा न्याय करण्यासाठी ते राजा विक्रमादित्यांकडे आले. राजा विक्रमादित्य यांनी उत्तर दिले, याचा निकाल वेळेचा लावेल. शनिदेवानी हे ऐकले आणि त्यांनी राजा विक्रमादित्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. शनिदेवांची कठोर परीक्षा. शनिदेवानी घोड्याचे रूप घेतले आणि राजाच्या दरबारात आले. राजा विक्रमादित्य त्या घोड्यावर बसले. मात्र घोड्याने त्यांना एका घनदाट जंगलात नेऊन टाकले आणि तेथे सोडून दिले. जंगलात भटकत भटकत राजा एका नवीन राज्यात पोहोचले. तिथे आपल्या ओळखी लपवून त्यांनी राजवाड्यात एक सामान्य नोकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. खोटा आरोप आणि शिक्षा. एके दिवशी राणीच्या मौल्यवान मोत्यांच्या हाराची चोरी झाली. चुकून किंवा हेतुपुरस्सर चोरीचा आरोप राजा विक्रमादित्यांवर ठेवण्यात आला. राजाने कोणतीही चौकशी न करता त्यांना गुन्हेगार ठरवले आणि कठोर शिक्षा दिली. राजाचे हात आणि पाय तोडून त्यांना गावाबाहेर फेकून दिले. लखातेलीची मदत. गावाबाहेर जखमी अवस्थेत राजा विक्रमादित्य बेशुद्ध पडले होते. त्याच वेळी लखातेली नावाची एक स्त्री आपल्या सासरी चंपावती नगरीला जात होती. तिने राजा विक्रमादित्यांना पाहिले आणि त्यांची अवस्था पाहून दया आली. तिने त्यांना उचलले आणि आपल्या सासरी नेले. लखातेलीने त्यांची मनापासून सेवा केली. उपचार करून त्यांना बरे केले आणि आपल्या घरी तेल काढणाऱ्या घाण्यावर कोल्हवर काम दिले. राजा विक्रमादित्य त्या कठीण काळातही खंबीर राहिले आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करत राहिले. शनिदेवांचा प्रसन्न होणे. जेव्हा 7:30चा प्रभाव संपला तेव्हा शनिदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट झाले. शनिदेव म्हणाले, हे सर्व तुझे धैर्य आणि न्यायप्रियतेची परीक्षा घेण्यासाठी होते. तू या परीक्षेत यशस्वी झाला आहेस. शनिदेवांनी राजा विक्रमादित्यांचे तोडलेले हात आणि पाय पूर्ववत केले आणि त्यांना आधीपेक्षा अधिक तेजस्वी रूप दिले. चंपावती नगरी आणि शनी प्रसाद. ज्या ठिकाणी राजा विक्रमादित्यांनी लखातेलीच्या मदतीने हे कठीण दिवस काढले त्या ठिकाणाला चंपावती नगरी म्हणू लागले. हेच ठिकाण पुढे बीड शहर म्हणून प्रसिद्ध झाले. आजही येथे शनिप्रकट दिन मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. विक्रम संवतचा आरंभ. राजा विक्रमादित्य पुन्हा आपल्या राज्यात परतले आणि पूर्वीप्रमाणे न्यायप्रिय आणि पराक्रमी राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या नावानेच विक्रम संवत सुरू झाले, जे आजही भारतीय कालगणनेचा एक महत्वाचा भाग आहे. या कथेची शिकवण. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी संयम आणि धैर्याने त्यांचा सामना केला पाहिजे. सत्य आणि मेहनतीच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी विजय मिळतो. लखातेली सारखी सेवाभावी आणि दयाळू माणसेच समाजासाठी खऱ्या अर्थाने